हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आर.डी. क्षीरसागर. वर्ग 11वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासामध्ये आपण काही गद्यपाठ आणि कृतीपत्रिकेचा आराखडा बघितला होता. विद्यार्थ्यांनो, आजच्या या ऑनलाईन तासामध्ये आपण व्याकरण घटकावर आधारित व्याकरण हा जो विभाग आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, या व्याकरण घटकावर आधारित जे घटक आहेत त्याविषयीची माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या दृष्टीने व्याकरण विभाग फार कठीण असा आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा व्याकरणाला जेवढं आपण घाबरतो तेवढं घाबरण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं की व्याकरण जर समजून घेतलं तर ते अगदी सोपं आहे. त्यामुळे तुमच्या मनातली भीती जावी व्याकरणाबद्दलची, म्हणून तुम्हाला कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगता येतील व्याकरण, त्याचा प्रयत्न किंवा कसं शिकवता येईल त्याचा प्रयत्न आज आपण या ऑनलाईन वर्गामध्ये करणार आहोत. निश्चितच आपला तास झाल्यानंतर जे घटक आपल्याला या तासामध्ये शिकवले जातील, निश्चितच आपण आपल्या शंका किंवा आपल्या मनातली जी भीती आहे व्याकरणाबद्दलची ती दूर होण्यास मदत होईल. तर जे 5 विभाग अभ्यासक्रमामध्ये आपल्या 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत, त्यामध्ये 5वा जो विभाग आहे व्याकरण घटकावर आधारित विविध प्रकारचे व्याकरणाचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये पहिला जो भाग दिलेला आहे शब्दशक्ती. विद्यार्थ्यांना आपणास या स्क्रीनवर दिसत असेल की शब्दशक्ती. आज आपण या शब्दशक्तीबद्दल माहिती बघूया. विद्यार्थ्यांनो, शब्दशक्ती म्हणजे काय किंवा शब्दाची शक्ती म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनो, शब्दामध्ये एक शक्ती असते. या शक्ती 3 प्रकारच्या असतात. आपण जेव्हा व्यवहारामध्ये बोलत असताना शब्दांचा वापर करतो, त्या शब्दांच्या वापरामधून आपण आपल्या भावना, आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवत असतो. बरेचदा आपण बोलताना समोरचा व्यक्ती आपण जे काही शब्द उच्चारतो त्याचे कशा पद्धतीने उच्चार काढायचे किंवा कशा पद्धतीने अर्थ काढायचे तो ते त्या पद्धतीने काढतो, कारण त्या पद्धतीने समाजामध्ये त्या शब्दांना किंवा त्या शब्दांच्या अर्थांना मान्यता असते. मग आपले जे विचार आहेत, परस्परांतील व्यवहार आहेत, या भाषेच्या माध्यमातून चालतात आणि याच भाषेच्या माध्यमातून साहित्याची म्हणजेच वाङ्मयाची निर्मिती होत असते. मग दोन्ही ठिकाणची जी भाषा आहेत परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते. जसा चित्रकाराला आपला अनुभव रंगांमधून प्रकट करता येतो, गायकाला आपलं गायन किंवा गायकाचा अनुभव हा त्याच्या सुरांतून प्रकट होत असतो. तसा लेखकाचे जे काही अनुभव आहेत, लेखकाने जे काही भोगलेलं आहे, जी अनुभूती समाजामध्ये जीवन जगत असताना घेतलेली आहे, ती अनुभूती, ते अनुभव तो शब्दांमधून व्यक्त करतो. संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण अनेक शब्दांमधून यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य, सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते. अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी. मग एखाद्या शब्दाला अनेक समानार्थी शब्द असतात, त्याच अर्थाचे अनेक शब्द असतात. मग कोणत्या वेळेस कोणता शब्द वापरावा याविषयीची ही क्षमता आहे, अचूक क्षमता माणसाजवळ असायला हवी. तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवी.
यासाठी शब्दशक्तींची ओळख करून घेणे आपल्याला उचित ठरते. म्हणजे आपल्याला सुद्धा लेखन करत असताना, बोलत असताना कोणता शब्द बोलावा किंवा कोणता शब्द लिहावा, म्हणजे आपले विचार किंवा आपल्या भावना योग्य शब्दांमध्ये समोरच्या व्यक्तींपर्यंत प्रेषित करता येतील. म्हणून आपल्याला सुद्धा या शब्दशक्तींची ओळख असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो, जे काही याच्यामध्ये वाक्य दिलेले आहे त्याचं जर काळजीपूर्वक आपण वाचन केलं, बघा एकच असा शब्द आहे, मी आज मोठा दगड पाहिला. वाक्य बघा, मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं वाक्य आहे, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं वाक्य आहे, माझ्या मना बन दगड. मग आता हे प्रस्तुत वाक्याचं जेव्हा आपण काळजीपूर्वक निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की दगड हा शब्द याच्यामध्ये समान आहेत. आणि प्रत्येक वाक्यामध्ये जे दगड हा जो शब्द वापरलेला आहे त्या दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरी या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त सुद्धा वेगळा असा अर्थ जे काही वाक्यातील संदर्भ शब्द आहे त्या संदर्भाच्या माध्यमा किंवा संदर्भाने प्रकट करण्याचं विशिष्ट प्रकारचं सामर्थ्य या एकच शब्दामध्ये, दगड या शब्दामध्ये आहे. शब्दाच्या या सामर्थ्यालाच आपल्याला शब्दशक्ती म्हणता येते किंवा शब्दशक्ती म्हणतात. म्हणून मग या शब्दांमध्ये किंवा शब्दाच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शब्दशक्ती असतात. पहिली शब्दशक्ती, अशा 3 प्रकार आहेत. पहिली शब्दशक्ती आहेत एक अभिधा, दुसरी आहेत लक्षणा आणि तिसरी आहेत व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना ह्या 3 प्रकारच्या शक्ती या शब्दामध्ये असतात. मग आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की अभिधा शक्ती म्हणजे काय किंवा लक्षणा शक्ती म्हणजे काय किंवा व्यंजना शक्ती म्हणजे काय शब्दांची. मग पहिल्यांदा आपण अभिधा शक्तीचं उदाहरण बघूया. तसं एक उदाहरण, मी एक लांडगा पाहिला. किंवा अजून एक उदाहरण आपल्याला घेता येईल याच्यामध्ये की आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे. मग मी एक लांडगा पाहिला, आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे. म्हणजेच या वाक्यामधून मी एक लांडगा पाहिला म्हणजे आपल्याला लांडगा ह्या शब्दाचा अर्थ जो आहे की एक विशिष्ट प्रकारचा प्राणी आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच तसंच दुसरं जे वाक्य आहे, आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे म्हणजे अमेरिकन जातीचा कुत्रा आहे. हे जे दोन्ही वाक्य आहे, जे दोन्ही वाक्य उच्चारल्यानंतर किंवा वाचल्यानंतर जो अर्थ आपल्याला कळतो, वाचल्यानंतर त्याचा वाच्यार्थ कळतो, त्याचा जसाच्या तसा अर्थ कळतो, तो वाच्यार्थ असतो, त्याला अभिधा शक्ती असं म्हणतात. म्हणजेच शब्दामधून तो शब्द वाचल्यानंतर किंवा उच्चारल्यानंतर, ऐकल्यानंतर त्याचा जो अर्थ पहिल्यांदा आपल्याला कळतो की मी एक साप पाहिला किंवा मी एक लांडगा पाहिला किंवा आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे. हे वाक्य जेव्हा उच्चारल्यानंतर त्या वाक्याचा जसाच्या तसा अर्थ किंवा वाच्यार वाचल्याबरोबर जो पहिल्यांदा अर्थ आपल्याला कळतो तो त्या शब्दाचा अभिधा अर्थ असतो. जसं याच्यामध्ये आपण जे वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या अभिधा शक्तीसाठी उदाहरण म्हणून घेतलेले आहेत की मी आज मोठा दगड पाहिला. मग आता वरील 3ही वाक्यामध्ये जसं मी आज मोठा दगड पाहिला, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, माझ्या मना बन दगड. पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो की दगड म्हणजे दगड. पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू. हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी काही शक्ती आहे त्या शक्तीला अभिधा शक्ती असं म्हणतात. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ किंवा जसाच्या तसा जो अर्थ आपल्याला कळतो त्या अर्थालाच शब्दाची अभिधा शक्ती म्हणतात. मग या अभिधा शक्तीची जी काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत की ती कोणती, तर ही शब्दाची पहिली शक्ती आहे. शब्दांच्या 3 शक्तींपैकी पहिली शक्ती अभिधा शक्ती. त्याच्यानंतर याचं दुसरं वैशिष्ट्य असं की वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. तिसरी शक्ती त्या शब्दाची
की तो अर्थ शब्दकोशातही असतो. आणि चौथं वैशिष्ट्य जे आहे, अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. म्हणजे ही पहिली शक्ती आहे, पहिलं वैशिष्ट्य हे आहे की ती पहिली शक्ती आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या वाचल्याबरोबर त्या शब्दाचा शब्दशः अर्थ कळतो. तिसरं वैशिष्ट्य असं की तो अर्थ शब्दकोशामध्ये सुद्धा असतो. आणि चौथं वैशिष्ट्य असं की अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. म्हणजेच वाचल्याबरोबर जो काही अर्थ आपल्याला कळतो तो शब्दकोशामध्ये सुद्धा असतो. त्या वाच्यार्थाला, शब्दशः अर्थाला, त्या शब्दाची अभिधा शक्ती असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर व्यवहारामध्ये आपण बोलत असताना बरेचदा अभिधा अर्थाने शब्दांचा वापर करत असतो किंवा अभिधा अर्थाने त्या शब्दांचा वापर करत असतो. दुसरी जी शक्ती आहे ती शब्दाची लक्षणा शक्ती. याच्यामध्ये जे अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील की आम्ही गहू खातो. आता आम्ही गहू खातो, वास्तविक पाहता याचा जर अभिधा शक्तीने अर्थ जर काढायचा झाला, वाच्यार्थ जर काढायचा झाला, शब्दशः जर अर्थ काढायचा झाला तर आम्ही गहू खातो. मग गहू खातो म्हणजेच आपण प्रत्यक्षात गहू खातो का? तर नाही, गहू खाणं शक्य नाही. गहू खाणार नाही आपण. गव्हाचं पीठ केल्या जातं आणि पिठाची पोळी बनवल्या जाते, म्हणजेच आपण त्या गव्हाची पोळी खातो. परंतु शब्द कसा, वाक्यरचना कशी आहे की आम्ही गहू खातो, म्हणजेच या गहू खाण्याचा दुसरा अर्थ जो आहे त्या गव्हाच्या पिठाची पोळी खातो. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आपल्याला बघता येईल की बाबा ताटावर बसले. मग आता सहज आपली आई किंवा सहज कोणी बोलून जातं किंवा कोणी आलं विचारायला, का रे बाबा कुठे गेले, भेटायला आलं घरी, तर सहज आई बोलून जाते किंवा घरचा भाऊ बहीण मुलं बोलतात की बाबा नुकतेच ताटावर बसले. मग आता जर याचा अभिधा शक्तीने जर अर्थ आपल्याला काढतो म्हटलं तर फार मोठा गोंधळ होईल. कारण बाबा ताटावर बसले, मग शब्दशः जर अर्थ घेतला तर काय होईल, तो हास्यास्पद होईल की बाबा ताटावर बसतात का? तर नाही. मग बाबा कुठे बसले आहेत, तर बाबा ताटाच्या बाजूला बसलेले आहेत जेवण करायचं, म्हणजेच बाबा जेवण करायसाठी बसले आहे, जेवायला बसले, हा त्याचा दुसरा अर्थ. तिसरं वाक्य दिलेलं आहे किंवा तिसरं उदाहरण आपल्याला घेता येईल की सूर्य बुडाला. मग आता बुडणे ही जी प्रक्रिया आहे, वास्तविक पाहता पाण्यामध्ये एखादी वस्तू बुडत असते, मग सूर्य पाण्यात बुडाला का? अभिधा शक्तीने जर त्याचा अर्थ काढायचा नाही, सूर्य बुडाला म्हणजेच आपल्याला त्या बुडाला या शब्दाचा दुसरा अर्थ घ्यायचा असतो की सूर्य मावळला. मग आता विद्यार्थी मित्रांनो, जर एक भाषा बोलणाऱ्या समाजामध्ये की समोरच्या व्यक्तीने कोणता शब्द बोलल्यानंतर किंवा काय बोलल्यानंतर, कोणते शब्द किंवा कोणतं वाक्य बोलल्यानंतर काय अर्थ घ्यायचा, अशा पद्धतीचे जे काही भाषिक संकेत आहेत ते एक भाषा बोलणाऱ्या समाजामध्ये ते ठरलेले आहेत. म्हणून आम्ही गहू खातो म्हटल्यानंतर दुसरा तीच भाषा बोलणारा व्यक्ती किंवा त्याला ती भाषा जर कळणारा जो व्यक्ती असेल, ती मराठी भाषा कळणारा व्यक्ती असेल, तो हा प्रश्न तुम्हाला विचारत नाही की का रे गहू कसे काय खाणार, परंतु त्याला कळलेलं असतं की गहू खाणे म्हणजे त्याला काय सांगायचं आहे समोरच्या व्यक्तीला, तर त्या गव्हाची पोळी खातात. मग आता दुसरं वाक्य जर आपण घेतलं की बाबा ताटावर बसले, मग समोरचा व्यक्ती जर मराठी भाषा बोलणारा किंवा मराठी समजणारा असेल, मराठी भाषा बोलणारा व्यक्ती असेल, तर तो तुमच्यासमोर प्रश्न उपस्थित करणार नाही की बाबा ताटावर कसे काय बसतील, ताटावर कोणी बसत असतं का? परंतु ज्याला मराठी भाषा कळत नाही आणि त्याच्यासमोर जर एखाद्या दुसऱ्या भाषेच्या व्यक्तींसमोर जर हे वाक्य बोलले की बाबा ताटावर बसले, तर त्याच्या मनामध्ये मात्र प्रश्न निर्माण होईल, बाबा ताटावर बसले. जो जेमतेम मराठी ज्याने ऐकलेली असते आणि त्याला जर सांगितलं की बाबा ताटावर बसले, तर त्याला कळणार ताटावर बसले म्हणजे त्याला हसायला येतील, ताटावर कसे काय बसतील.
म्हणजेच एक भाषा बोलणाऱ्या समाजामध्ये काय बोलल्यानंतर काय अर्थ घ्यायचा हे भाषेचे जे संकेत आहेत ते ठरलेले असतात. म्हणून ही जी दुसरी शक्ती आहे लक्षणशक्ती, या लक्षणशक्तीमध्ये मुख्यार्थ बाद होतो की त्या वाक्याचा मुख्य जो अर्थ असतो तो बाद होतो आणि त्या वाक्याला सुसंगत असा दुसरा अर्थ घेतला जातो. हे लक्षणशक्तीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य की मुख्यार्थ म्हणजे जो काही मुख्य अर्थ त्या वाक्यामधून निघत असतो तो मुख्य अर्थ बाद होतो आणि रद्द होतो आणि दुसरा अर्थ त्याच्या बाजूचा घेतला जातो. त्या सुसंगत असाच तो अर्थ असतो. हे लक्षणशक्तीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बघा, याच्यामध्ये लक्षणशक्तीची वैशिष्ट्य दिलेले आहे. जसं की आपलं जे पुस्तकातलं जे उदाहरण दिलेलं आहे की दुसऱ्या गेले काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबर त्याचे बोलणे कधीही नष्ट न होणार आहे. म्हणजे त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. मग आता काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काळ्या दगडावरची रेघ त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ बाजूला होतो मुख्य अर्थ, आणि दुसरा की कधीही नष्ट न होणारे म्हणजे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ ते वाक्य सूचित करतो. म्हणजेच शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो आणि दुसरा अर्थ सूचित करण्याच्या या शब्दाच्या या शक्तीलाच लक्षणशक्ती असं म्हणतात. या लक्षणशक्तीची वैशिष्ट्य कोणती आहे तर दुसरा अर्थ सूचित होतो, हे पहिलं वैशिष्ट्य. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते, हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आहे की मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, संदर्भाने जोडलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो, हे तिसरं वैशिष्ट्य. आणि चौथं वैशिष्ट्य असं की लक्षणशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्ष्यार्थ असं सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, पहिली अभिधा शक्ती शब्दाची की त्याचा जसाच्या तसा शब्दशः अर्थ होतो किंवा वाचल्याबरोबर जो अर्थ आपल्याला कळतो तो शब्दाची अभिधा शक्ती. लक्षणशक्तीमध्ये त्याचा मुख्य अर्थ बांधून त्याच्या बाजूचा दुसरा अर्थ त्याचा सुसंगत असा दुसरा अर्थ आपण घेत असतो लक्षणशक्तीमध्ये शब्दाच्या. आणि तिसरी जी शक्ती आहे शब्दाची, त्या तिसऱ्या शक्तीमध्ये व्यंजना ही तिसरी शक्ती आहे. मग या व्यंजना शक्तीचं जर उदाहरण आपल्याला पाहता याच्यामध्ये की तिसऱ्या उदाहरण माझ्या मना बंद गळ या वाक्यातील हेच वाक्य जे दिलेलं आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, माझ्या मना बंद गळ, हे विंदा करंदीकरांच्या कवितेतली एक ओळ आहेत की माझ्या मना बंद गळ, ऐकणाऱ्या ऐकशील किती, सोसणाऱ्या सोसशील किती, या पद्धतीची त्यांची कविता आहे आणि त्याच्यामध्ये आलेले हे वाक्य आहेत की माझ्या मना बंद गळ. मग बंद दगड या शब्द समूहाचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर मग मात्र भलताच अर्थ निघतो. मग त्याचा अर्थ कोणता तर मन घट्ट कर किंवा आघात सहन कर. जसं दगडावर कुठल्या गोष्टीचा परिणाम सहसा होत नाही आणि म्हणून मग तू सुद्धा त्या बंद दगडासारखा ते तुझं मन घट्ट कर किंवा आघात सहन कर, जे काही अन्याय अत्याचार किंवा जे काही आघात तुझ्यावर होता ते सहन कर, असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो त्या ठिकाणी. म्हणजेच मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला व्यंजना असे म्हणतात. अजून जर आपल्याला याच्यामध्ये उदाहरण पाहायचे झाले तर बघा, भुंकणारे कुत्रे चावत नाही. मग आता याच्यामध्ये भुंकणारे कुत्रे चावत नाही म्हणजे केवळ हे कुत्र्यांना उद्देशून म्हटलेलं वाक्य नाही किंवा भुंकणारे कुत्रे चावत नाही शब्दशः जर अर्थ काढला तर सहज वाक्य वाटतं की भुंकणारे कुत्रे चावत नाही. परंतु व्यंजना शक्तीने जर याचा अर्थ काढायचा झाला तर भुंकणारे कुत्रे चावत नाहीत. म्हणजे जे फार बडबड करतात, फार मोठ्या मोठ्या बाता करतात, फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, ते इतरांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान किंवा वाकडं करू शकत नाही. हा त्याच्या मागचा सुसंगत असा अर्थ आहे, त्याला म्हणतात व्यंजना अर्थ.
दुसरं एक वाक्य आपल्याला घेता येतील उदाहरण म्हणून की समाजात भरपूर लांडगे पाहावयास मिळतात. मग आता लांडगा हा जो प्राणी आहे, वास्तविक पाहता तो जंगली प्राणी आहे, जंगलामध्ये राहणार आहे. परंतु या वाक्यामध्ये ज्या पद्धतीने त्या शब्दाचा वापर ज्या संदर्भामध्ये केलेला आहे किंवा ज्या वाक्यामध्ये केलेला आहे की समाजात भरपूर लांडगे पाहावयास मिळतात. मग आता समाजातील लांडगे म्हणजे कोण? तर समाजामध्ये लांडग्याच्या प्रवृत्तीचे म्हणजे लांडगा या प्राण्यामध्ये असणारी जी काही प्रवृत्ती आहे, जी काही वैशिष्ट्ये आहेत, गुण आहेत, ती वैशिष्ट्ये एखाद्या समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या माणसांमध्ये ही जे काही वैशिष्ट्ये लांडगा या प्राण्याची असतात. म्हणून या पद्धतीने त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळतं की समाजात भरपूर लांडगे पाहावयास मिळतात. म्हणजेच समाजामध्ये लांडग्याच्या प्रवृत्तीची असणारी जी माणसं आहेत ही आपल्याला खूप पाहायला मिळतात, असा त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ त्याच्यामधून प्रकट होतो. तिसरं एक वाक्य आपल्याला उदाहरण म्हणून घेता येईल की समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. मग आता साप म्हटल्यानंतर जर अभिधान शक्तीने जर त्याचा अर्थ काढायचा झाला तर साप म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा सरपटणारा प्राणी, तो विषारी असू शकतो आणि त्याने जर आपल्याला चावलं तर आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. असं साप हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला शब्दशः अर्थ, परंतु समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. म्हणजे समाजामध्ये वावरणारे असले साप म्हणजे कसले साप? तर जे विषारी आहेत. म्हणजे जसं सापामध्ये जे वैशिष्ट्य असतं की तो विषारी आहे, तो डंख करू शकतो, या पद्धतीचे जे समाजामध्ये लोक आहेत सापाच्या प्रवृत्तीचे किंवा सापाच्या प्रवृत्तीचे जे विखारी आहेत, जे समाजास घातक आहेत, विघातक आहेत, अशा समाजातील सापांना ठेचून काढलं पाहिजे. अशा पद्धतीने या साप या शब्दाचा व्यंजनार्थाने वापर या वाक्यामध्ये केलेला आहे. म्हणजेच मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची ही जी काही शक्ती याच्यामध्ये असते, यालाच शब्दाची व्यंजना शक्ती असं म्हणतात. मग तुमच्यासमोर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होत असेल की अशा पद्धतीने शब्दांचा वापर करण्याचं कारण काय? तर बरेचदा शब्दांचा जो वापर केला जातो त्याच्या शब्द वाच्यार्थाने किंवा त्या शब्दाच्या जशाच्या तशा अर्थाने किंवा शब्दशः अर्थाने आपल्याला ज्या भावना किंवा जे विचार आपल्याला समोरच्यापर्यंत प्रेषित करायचे आहेत किंवा पोहोचवायचे आहेत, त्या भावना किंवा ते विचार समोरच्यापर्यंत प्रेषित होत नाही. मग साहित्यिक, लेखक, कथा, कविता, कादंबरी, नाटक लिहिणारे जे काही साहित्यिक आहेत किंवा रायटर आहेत, लेखक आहेत, या लेखकाला भाषेच्या व्याकरणाची मोडतोड करण्याचं स्वातंत्र्य असतं. वास्तविक पाहता मराठीमध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद या पद्धतीने शब्दांची रचना असेल तेव्हा ते वाक्य होतं. म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद याची विशिष्ट प्रकारची मांडणी त्या व्याकरणामध्ये असायला पाहिजे. परंतु अशाच पद्धतीची मांडणी असायला पाहिजे हे मात्र बंधन लेखक, कवी, साहित्यिकांवर, वाङ्मयकारावर असत नाही. त्याचं कारण असं की लेखक, साहित्यिक शब्दांची मोडतोड करून किंवा शब्दांचा जे ठिकाण आहेत, वापरण्याचं स्थान आहे, त्याची अदलाबदल करून एक विशिष्ट प्रकारचं काहीतरी त्याला वाचकांपर्यंत किंवा श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं असतं. आणि त्यामुळे मग शब्दांचा अशा पद्धतीने विविध शब्दशक्तींच्या आधाराने जो काही अर्थ निघतो त्या पद्धतीने शब्दांचा वापर करून संदर्भानुसार किंवा शब्दांची मोडतोड करून वाक्यरचना बदलून विशिष्ट प्रकारचे भावना, विशिष्ट प्रकारचे विचार त्याला अधिक प्रभावी रीतीने त्या भाषेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडायचे असतात किंवा आपल्या लेखनामध्ये मांडायचे असतात. म्हणून या पद्धतीने लक्ष्यार्थाच्या अर्थाने किंवा व्यंजनाशक्तीच्या अर्थाने शब्दांचा वापर लेखक किंवा कवी करत असतो. मग तो आपल्याला कळलं असेल की या शब्दशक्तींची गरज काय आहे. तर ती ललित वाङ्मयात अनुभवांचं दर्शन घडवण्यासाठी लेखक जे काही अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत असतो ते अनुभव प्रभावी रीतीने जर प्रकट करायचे असेल ललित वाङ्मयामध्ये, सुंदर वाङ्मयामध्ये, अभिजात वाङ्मयामध्ये, तर या पद्धतीने शब्दांचा वापर तो करत असतो.
शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी सुद्धा ते शब्द असतात. लेखक कवी यांना शब्दांच्या पलीकडचाच भाव जर व्यक्त करायचा असेल तर तो या पद्धतीने व्यक्त केला जातो. अशा पद्धतीने शब्दांच्या शक्तींचा वापर करून आणि मूळ भावार्थांशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी, तसेच लेखकांच्या व कवींच्या भावच्छटा व्यक्त करण्यासाठी आणि काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी या शब्दशक्तींची गरज असते आणि लेखक कवी त्या पद्धतीने शब्दांचा वापर करत असतो. मग याच्यामध्ये जे उदाहरण दिलेलं की सूर्योदय झाला, मग आता ही साधी घटना आहे. सूर्योदय झाला. मग आता सूर्योदय झाला ही एक घटना आहे. ती जी घटना सूर्योदय झाला म्हटल्याबरोबर की काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली, म्हणजे विविध प्रकारचे अर्थ व्यक्ती आपापल्या पद्धतीने सूर्योदय झाला हे बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तो विविध प्रकारचे अर्थ त्याच्यामधून प्रकट करण्याचं सामर्थ्य या दोन शब्दांमध्ये आहे. की काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली, काही जणांची झाडलोट करण्याची वेळ झाली, धार्मिक व्यक्तींची प्रार्थनेची वेळ झाली आणि मुलांची आंघोळीची वेळ झाली. म्हणजे ही एक घटना आहे, सूर्योदय झाला आणि विविध प्रकारे त्याच्यातून अर्थछटा व्यक्त होत असतात. विद्यार्थ्यांना लेखक कवी हे सुद्धा शब्दांचा असा काही वापर करतात की त्या शब्दांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या अर्थांचं सूचन होत असतं आणि म्हणून लेखकाचं लेखन अधिक दर्जेदार, अधिक प्रभावी असतं आणि म्हणून आपल्याला कादंबरी आवडतात, कथा आवडते, कविता आवडते, नाटक आवडतात. कारण विशिष्ट प्रकारच्या विविध अर्थांची वलये लेखकाच्या कवींच्या शब्दांमधून प्रकट होत असतात आणि म्हणून साहित्यिक या पद्धतीने शब्दांच्या शक्तीचा प्रभावी वापर करून आपलं लेखन करत असतात आणि म्हणून या शब्दशक्तींची गरज असते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे याच्यामध्ये दिलेली आहेत. अभिधा लक्षणा आणि व्यंजना शक्तीची. अभिधा शक्तीमध्ये एक राम एक राजा होता. त्याच राम शब्दाचा लक्षणा शक्तीमध्ये यात काही राम नाही आणि व्यंजना शक्तीमध्ये त्याने राम म्हटले. पहा, आता राम एक राजा होता. एक सहज की राम एक राजा होता, जसाच्या तसा अर्थ आपल्याला कळल्यानंतर कोणीतरी एक विशिष्ट राम नावाचा राजा होता. लक्षणा शक्तीमध्ये यात काही राम नाही, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला आवडलं नाही, एखादी गोष्ट आवडली नाही तर आपण सहज यात काही राम नाही. आणि तिसरं तेच वाक्य त्याच राम शब्दामधून त्याने राम म्हटले, म्हणजे आपल्याला दुसरा अर्थ घ्यावा लागते. त्याने राम म्हटले म्हणजेच त्याचा मृत्यू झाला. दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे की तलावात भरपूर पाणी आहे. अभिधा शक्तीमध्ये की तलावात भरपूर पाणी आहे, सरळ अर्थ आपल्याला कळतो. त्याच्या डोळ्यांतील पाणी आटले. मग आहे पाणी शब्दाचं डोळ्यांतील पाणी आटले, लक्षणा शक्तीमध्ये उदाहरण. आणि तिसरं लात मारेल तिथे पाणी काढेल, म्हणजे लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजे जिथं माझ्यामध्ये धमक अशी आहे की मी जिथं लात मारेल म्हणजे जिथं कष्ट करेल तिथून मी काही नाही काही मिळवेल. अशा पद्धतीचे विविध अर्थ प्रकट करण्याची या शब्दशक्तीमध्ये ताकद आहे. अनेक उदाहरणं याच्यामध्ये दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच आपल्याला शब्दांच्या शक्ती या व्याकरण या विभागामध्ये की शब्दांच्या शक्ती काय आहेत, कशा असतात आणि शब्दांच्या शक्ती कशा पद्धतीने शब्दांच्या शक्तींची गरज आहे हे आपल्याला निश्चितच कळलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि जे तुम्हाला व्याकरण हा घटक जो कठीण वाटत आहे, निश्चितच आता तुम्हाला कळलं असेल की व्याकरण हा घटक कठीण नाही. अगदी योग्य पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर निश्चितच व्याकरणसुद्धा अगदी सोपं होतं हे तुम्हाला निश्चितच कळलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुर्तास इथेच थांबतो. या शब्दशक्तीवरची जे काही उदाहरणे याच्यामध्ये कृती दिलेल्या आहेत आपल्याला, ते समोरच्या तासामध्ये आपल्याला बघता येईल आणि तुम्ही निश्चितच याच्यावर अजून वाचन करून ह्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपण समोरच्या तासामध्ये
हे बघूया. तुर्तास धन्यवाद.